राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री राम समर्थ। समर्थानुयायी तुकाराम सिद्धो दया पूर्ण वैराग्य अध्यात्म होतो दया प्राप्तून विराम मंत्रासी घेतली नमस्कार दया ब्रह्मजते मूर्ती श्री सद्गुरु श्री ब्रह्मजते महाराज नमा नमो सद्गुरु योगेश्वरा करुणाकरा परमोदारा होता विद्या तो वासरा होती जन्मी झालो कटी काम कृती घातली मिठी दुष्ट वासना पाठी पुढील भारतीसरा तेने झालो विकारी 84 लक्ष बेरोगरी परी शांतीने सेनोबरी का विसव झालो राम तवा तटे सत्नी पावलो तेथे लिमुतली प्रेमनो करतो विनोळी दिवावरी राम वेद शास्त्री वर्णली कीर्ती दया क्षमा बोध शांती अनेक भक्ती संपत्ती वस्ती दस राम कर्ण नाशवान पद्धतरास गुरुदेव शाश्वता पुनर्वी पाण्याची असतात भैवर आश्राम ऐसी कीर्ती बदली तेव्हा धाव घेतली बरी द्वार आडपटी छोडतोस राम अविश्वासे जपलूक दिले जह लोभ पडळ आहे अंतरे पामुळ केले म्हटला की दयासना निद्रा आळस चंचल मन आड काढलेले कुपड अज्ञान निमिल पूर्ण भक्त श्रीराम पाप पुण्यांच्या बगदाडी मतामतांच्या दडी उग्रोन दाबी दिली राम बोध केले आहे हरधारा अद्यापिने शिसारा त्या सद्गुरुरा दिनाकडे पावेश राम दिनाला वेल पाकरे तैसे मन झाले करे पाहते ते बरे बाहेर श्रीराम ऐसे मुहाची फळ बेके रगणकडे तैसे रांती फळ दिग्गसरे होतात राम तू बालिनांचा डंबाळू धाबकी केंद्र वाळू विजवी हा माया जळू कृपावर्त श्रीराम काकुळती वाट पाहे काळ पाठीची उभा आहे क्षण न लागता गिरे पावे विक्षाकाचा करतो श्रीराम भक्त थोर तेजुराशी पिसीन म्हणून या बेरते का तरी दिनाचा कासकामरसी दिनाचा गुरायस राम शवनी मम स्वर्ण पडे ऐसे म्हणता सर्वज्ञता मोडे तुम्हा असी आज्ञा मागे पुढे कोठे श्रीराम तरी मनाला साधन पडे तवडावी सर्व गिळाले तरी मायामुळे अटळकी की दयास राम आंधळ्या पांगळ्यांचा आधार तू एक साचा यास्तव दिनपाचा दोषी आम्ही पाहतो श्रीराम धावा गुरुराया मायने आलेले आया आठवले तो पायाचा उपेक्षा करावी श्राम स्वामी जरी उपदेशित मग आधार सिद्ध विधी म्हणून हेतू काकोती कृपाशु श्रीराम जरी म्हणाल गोपट मोक्ष असेल तिथ तरी हा तारीचा भेट मायने देते बाळासी पुढे भेटेल वावशी राय त्याची रावती साहेब तुम्ही टाकल्यावरी हाराणी अवनीभरी म्हणून विनोदी आदरी बाय बाबा गुरुरायास राम आठवावे निज पाय अन्य जाणे उपाय जाणून ते शोय शरणावळी राम आगल्या अध्यायी असा झाले सोडून ममता तामू अमन संगती असता पावले गरिबीर नगरी राम आया चंद्र बोल करती परस्परे काय होती सती गणपती कोंबडे होई जन्म संकेता कोणी भगवाने होती कोणी दर्शन घेतली कोणी पावन आश्रय करती तपस्तेचे मंदिर राम ते कोणी गणपतीचे गुण दत्त घेऊ आपण म्हणून गुरुजी भाव संपन्न अत्याग्रत आले राम सद्गुरु दत्तून निघाले निघून इकडे जगदंबा भेटी घेऊन दामोरा परकनी गरीब राम वाहुवा मात्रेकडे पुढे काही दिवस बरोबर ते यात्रा घेऊन राहिले राम इकडे काय झाले गोंधळी दोन प्रहर वाट पाहिली मागो मावळी संदेश राम रावजी झाले चिंता क्रंक राम समस्त जाळीतो नदी तरी जाऊन पाहतो वैसरा असेल एकांतीच राम रानो माळी शोधली गावगावी दूर फिरती परी घोडे राहून राम अज्ञान स्थान बालक सोडून गेला ग्रहसर्प कोण करील त्याचे कौतुक खाऊ जेवू घालेले राम कोण पाऊस थंडी वारा कोण दिल निवारा नाही लोटती अश्रुधारा पुत्र श्रीराम कोणी नाही मारले हातपार आगे बदले कोण्या कारणी रुसून केले सोडती आम्हा पाठ श्रीराम आमचे जीवन तुम्ही त्या तुर्या ठिकाण बघू अन्य कोण श्रीराम
देवाने दृष्टांत दिला सिद्ध पुरुष होईल बरा साधन करावे अशी गेला भ्रत्या करून श्राम काही तर्क करेना गुणाढवितीना बोली शोधली सांगा पुत्रवाचा श्राम ऐसे दुःख बहुधी करू लागते अवसरी जाणून बोलती शेजारी कोठे विधी श्राम तो सद्वर्तनी चतुर सदा न करी अविचार भेटे तुम्हासी सतुर चिंता न करे श्राम माता मिता मित्रगुण समस्त होती बुद्धीनं पारस बोलती जन धनुपुडी अंबरा श्राम समाधामू बसून याला ग्रह वृत्तांत निविदला सद्गुरु सदासी केला तुमचा स्तोत्राम ऐशी वार्ता सुधी घाले सद्गुरु सुद्धा मार्गी औचित भेटता घेऊन आले ग्रसिद्राम काही दिवस राहुनी बोलत केला निघोनी शोक करती जननी हाती नागे पुत्र असला कामोमान शांतती जासी कोठे नसे कमती बहुत लोक दर्शनायती आयती पुरित विश्राम तो ज्ञानी वैराग्य श्री ऋषी शोधत येईल पुढल्या पर्यंत चिंता तुम्ही करा विश्राम सद्गुरु भेटी वाचून गणपतीने परतून निश्चय म्हणी धर्म समाधान मध्ये श्राम इकडे गणपती बाळ फिरतसे राणू माळ कोठे सती दुर्दयाळ भेटतील विश्राम नाना तीर्थे नाना देश गिरगिबिरी विशेष नदी तटाकबोस शोधित श्राम शास्त्री पंडित वैदिक अध्यात्मवादी पुराणिक भजनी गोसावी अनेक योगी आणि अटे विश्राम पटपती पडपती हरदास संन्यासी आणि परमोस ग्रहधर्मी पेरेवदास संतश्राम तैसे गुरु परंपरागत गुरुभक्त हरिहर भक्त ब्रह्मचारी कर्मण शास्त्र शुद्ध ज्ञानी वर्ग इस्लाम बाह्य वेळी अंतरी शाणे राजयोग रिक्तमने तोचिते चित्राने श्रीजमश्राम ऐशियांच्या गीतापाठी त्यांचे मी गोष्टी ह्याची सुश्राम कोणी मानाचे भुगले कोणा धने गुरले स्त्री संगे बसले सुंदर आहे केवळराम ते एक मूर्ती जैसे फाट अनुभव नदी पाठ बदलवाजी गाचट श्रीराम कित्येक सिद्धी उपकिती तेने समाधान माती कित्येक धर्म उपयोगी भरती आम्ही अद्वैती राम साधुत्वाचे नावाखाली दुष्कर्म कोणी झाकली वरी दृष्टी भलीकडे कवंडाळाचे राम योग भ्रष्ट कोणी झाले उपंग बनाले वैराग्य नाही पाडले देहातील श्राम काही ते उदारदास भक्ती आम्ही हरिदास बोले ज्ञान विक्रियास मानती बाजे श्राम जे बोले विकता नाही कोणी कोणास देता नाही वासना जिंकून काय त्यासी प्राप्त श्राम कित्येक बजावर साधू ज्ञानोपासनाला बोध अहंकारी संसतू मध्य विश्राम गायनाचे होते कोणी लक्ष विदिले सुरांनी दूर राहिला चक्रपाणी नाटवेदे इस्लाम कित्येक अत्यंत कर्मठ संशय दाखले सहज त्याची झाली ताटातूट क्रमय सांगकडे इस्लाम कोणी संपत्ती वेळे साधुत्वाचे गती चाळे अंतरी भावते वेत्री ती बाजारी श्रीराम असो ऐसे बोध प्रकार सांगता आणि वार भोळ्या बाबड्या चमत्कार धावणी नाती रविश्राम बहुत बाह्य संग संपादिती अंतरी मने राहती पुढे आता ऐशी स्थिती होणार आहे श्राम क्वचित स्थळी भगवत वर्त हरिदयांचा अंकित भक्ती ज्ञान विराग त्यांचे श्राम नित्य दृप्त जानते जे पूर्ण ज्ञानी व्यक्त जे संध्या चिंतनातील ब्रह्मांड राम आशा पुढे जळून गेले चित्त चैतन्य झाले लोकेशनासी त्यांचे श्राम देही असोनी विधेही वेशवस्त्र मुळी नाही होती भगवत पावणी सदांनी बसराम जाणूनी निर्गुणाची गुण सगुण भक्ती करी घन निरालस्य निर्विकार मन स्थिर बुद्धी जाणा विश्राम दया शांतीचा पुरा 14 विद्या 64 आसुनी राहे वेगळा प्राकृता श्रीराम चौदेहाचा केला अंत प्रारब्धी देहवर्ती तो पूर्वी निर्माण समत हाशम विश्राम का आपण होई त्रांसी त्राण पासून दयासी शांती नंदेनशी अंतर्बाह्य श्रीराम आईसे भेटी कोणी नित्य हात द्वय जोडणी विद्या शपाश्राम 24 दशरथश्री 64 कला पुराणे एकी दिनी शिकवामुळे विवेकी ज्ञानश्राम प्रश्न भावनी जगत होती काही उत्पदार्थी काही उभे सुभासती बालबुद्ध विश्राम एका ज्ञानी भक्त ते म्हणजे कृपदान केलं होता होईल समस्त विद्या दुसराम पहाव याची व्यक्ती शब्दमादी संपत्ती ज्ञान पाहता वेडावती तोरसराम काम क्रोध आदी जिंकले ग्रह पाठी तोडलेले देहगणन भोग केले विश्राम
दिसतो तरी तरी जन्मकामही नाही. काल भेद राम काशी पासून रामेश्वर होत गेली येरदार तीर्थक्षेत्र समग्र चोचली कृपाडे राम रामेश्वरी अर्पिता गंगा सेतून रापड्यागा सप्तपुरा चौगंगा चौदामध्ये मार्गी फलहार करावा गुंडावा दुखी रघुवीर समर्थकावा ऐसा मार्गी भेटिले गौतम मोक्षाला चिंतो काही भेटीचे वर्णन करू श्रीराम किती श्री भगवंत माता श्री सद्गुरु राम वस्तु श्रीराम समर्थ. श्री ब्रह्मचर्य महाराज ओम नम जित्रा अर्पितगाया निर्सावे भोगया ठावदी व्रत करणाराम हृदयस्थात्मा रामाय वर्णवाची झाली शेष दैका कात्मा कौशेना असो कृष्णावाना संगमासी हरी पुरक्षेत्री परिस्थिती तेथे राधाबाई नाम जशी गोळवाग सुतोसराम वैजनेचे प्रबळ अन्नदानाचा स्वीकार भक्ती भाव तो निर्मळ संत सेवी सतरसराम ग्रामी अण्णा बोधोकी विडा म्हणावा तरीच्या अंडोळका सिद्धपुरुषराम अनेक चमत्कारांची दावी लोक कार्य करावी विषाच्या वृत्तीवरती विश्राम नाशिक प्रांती सटाणे गाव तेथे मामलेदार देव ग्रस्ताश्रमी शुद्ध गाव ज्ञानी असुनी मृतसराम बारिया दयाची ती पतिव्रता गुणवती बहुता हो प्रेमवती गणपती श्राम जाता येता काशवणी सद्गुरु म्हणी जाते नेहमी गुरी थोडी दिवस रावणी पुढे होती मार्गस्थ श्रीराम जाणूनी हनुमंतोंच्या मानसी भजती विशेष प्रश्नोत्तरी दिवस संवाद होते सांगली श्राम जातीची कीर्ता जात प्रेमेकडे मधुनावत सहज समाधीत श्रीराम माणिक प्रभू हुमना वाद करो ज्ञानी कीर्ती योगेश्वर शिष्य समजा असे तर असे त्यांचा श्रीराम काही दिवस गेली वस्ती प्रेम संवाद तरती राम भक्त जाणून चित्ती वर्णन करी समसामय श्राम सद्गुरु अक्कलकोट निवासी दत्त महाराज म्हणजे देहासी तेथे जाती दर्शनासी दत्त अवतार मुद्दोष्णाम तिथे राम उपासना सद्गुरु भेटी दिले जाणा अंतर्भाव जाणून नित्य आहे श्राम अनेक गोष्टी दुर्गमाची वस्ती अनुमोषणा घेतली ऐसे गती श्राम प्रसंगी श्री गुरुदेव केले मार्गी बोध भेटले सिद्धांनी सरसराम बोध गेले आहे रजरा काशी उष्णी रामेश्वरा भरतचंद्र शोधला सारा सद्गुरुश्राम कोणी म्हणती आम्हाचे अधिकार नसे निश्चयसी तुम्ही ज्ञानगुरुराशी आम्हा तुम्ही सारखे श्राम कोणी ज्ञानी तर भूगोल भूत वैष्णव आम्ही सगळं अवतारिक पुरुषा केवळ मुक्तावश्राम कोठे काही मिळवणी समाधान नाही तळमळ वाटे अंतरबाई विद्यार्थी होऊन श्राम सद्गुरु बदले दुर्लभ सहसा नवे प्राप्त लाभ सुद्धा संस्कृत लोभ ठाईकडे श्राम रुगाड का गतीला सद्गुरु बोधनी घेतला तरी बोध त्याची झाला येणा परत श्राम दुर्गधारके विचक्षण युक्ती पुढे विधित म्हणून भोळे भाविक सत्य भूती आणि श्राम काम क्रोधा बळी पडले अहंकारी वैभवी गुंतले हरे श्री देव सद्गुरु श्राम शाक्त मार्गे भरी भरती भूत दयातीने ती कोणी भूत विशाच बजती कुलविती शब्द नाही राम काही साधवाणी बोलले शब्द नाही शकित झाले आडवारी जाऊन पडले सद्गुरु राम देवाहून आम्ही श्रेष्ठ सेवा करा एकनिष्ठ व्यष्टी विषय झाले भ्रष्ट कोणते श्राम नाही भक्ती ज्ञान नाही उपासना अनुसंधान वैराग्य क्षमा समाधान उदयश्राम समबुद्धीना स्थिरत्व निष्कर्माण्य मृत्य निरंकृतीना निसृत सविश्राम नाही संदेह गेला बुद्धी भगवंतर देखला आशा दस्तू असे देखला भंती प्रेश्राम अंगी बदला दिला पाटा तुती प्रिय झाला मोठा म्हणून बळीश्राम तैसे गुरु बोलत असती विविध प्रश्ने झडपडती म्हणती जायला म्हणून चित्ती शिक्षा गुंती करतात श्राम ऐशी आचार्य साथ होणार नाही निश्चग द्वय बुडून लोक वृत्ती विशेष राम ऐसे बोध सुधरे बिंद वाराणसी आले ते गुरु जास्ती बले प्रश्न करती राम शास्त्री बलती पळा गुरु नैवेद्या जेवळा नैविद्यानी करा यथा संगश्राम दक्षिणे मोगराई तिथे शत्रू तुकाई शरण जाई डवताई आणि वाईश्राम परिचितोनी विष्णाची संतुष्ट झाले मानसी फिरत त्वरित दक्षिणेसी विचार मानसी दूर केले श्राम तुकाराम साधू भले गावी ऐसे म्हटले परिषदाचे समाधान केले गणपतीचे श्रीराम
कौतुक आळवरी करता कीर्ते पातचारी करी समाधान ऐसे पुढे कधी न खरे श्राम आत्मा आत्मपणे एक उपाधी से अनेक परे अनेक नवे एक सर्वांगुती श्राम तो जित तसे साक्ष सूक्ष्म ने देता लक्ष सत्या सत्यतावी पक्ष पिळकेला श्राम ज्ञान वाच्या गोष्टी की पाता दृष्टी इतर करतील जावटी वितन बादे श्राम असो झाले समाधान चित्ताची बनले कोण तरीत निघाले तिथून गुरुपदी विन भाव्यासटा उतार पिढ्या झाली दस गुरुभेटी अर्थ वाटे वाटत बनावत सत्वी उतरायला नेनुवाला वनातुरी दारेच निगेला घरतरी वत्से धाव घाली म्हणे परी भेटी सुतायला ग्रामाहून आला पती साती भासे भऱ्यासती भेटी उलटा कीर्ती वाटे वस्ती मुंगले राम तैसे श्री सद्गुरु दर्शन झाव्या उल्लासित मन जाणविले स्नारकन विश्वेश्वर श्रीराम ते चोंबडे गुरुमावली संधुबडी झाली वय लहान असून केली गती राम संधुबडीची आई कशी केली तो आम्ही चित्तशुद्धी अर्धा बसली बऱ्याच दुसरा आप्तमेह मित्र मोह खेळगडी यांचा मोह आप्त इष्टक्रम शरीर मोह सांगायचे राम आया आचित उदरवर्ण फलाहार पोषण रसरेंद्रिय जिंकलं संपूर्ण आजिंक्य काम कुठे करावी वस्ती ग्रामी अथवा वनाप्रती प्रावरणावीर अगदी ध्यानता आपला असलेला शीतोष्ण वारा पाऊस सोसता मनी त्रास वैराग्य स्थिती जयास पूर्णत्वे वाणली श्राम आत्मनुकाय रोग मोता वाणाती वय ग्रामणी बाळगली श्रीराम मुख्य अखंड राम नाम तेली चित्त शुद्ध होय परम त्याने एक श्रीराम भोग्य वस्तू टाकल्या असल्या माझे घर माझा संसार माझे मायबापे जन्मलो माझी जन्मभूमी थोर शहाणाय घेतला माझे जन माझे शेत माझी खेळगडी भोवत आप्त इष्ट गुरु होत सर्वी माझे श्राम माझे होते समस्त विवेकी विवरी सत असत्य मानन शुद्ध सत्व श्रीराम नैची विषय भोगांसी विशेषम जाणून नित्यासी अलिप्त राहे उदासी अत्यंत आवडी नामाची श्राम परी राम दर्शन करावी ऐसा नमिळे गोसावी अखंड धर्म लागली श्री रागदेशा अनताप ओवनी विरक्त विविध जागविला सतत नामस्मरणाने श्रीराम मोक्ष सिद्धी भली साधक सिद्धी बुद्धी आली सद्गुरु भेटी झाली माया माझी श्राम जे उपजत ज्ञान घन आत्मत्यात चिन्ह जनासी लाभयाकडनं जरूर श्राम असो गणपती गाळ भावनानी राणो माळो काय आता दुर्बळ सतत श्राम पावले मोगलायचं गाव कुठे पुसत संकेत पावले देतो गराम नंदश्राम बालच्या ज्ञान अधिकारी स्वानंद देवीचे वर्षभरी सद्गुरु तन्मिते सेवन करू श्रीराम इति श्री सद्गुरुलांबते चतुर्थोध्यायांतर तुझ्या समासा श्री सद्गुरुचरणार्पणस्तु श्रीराम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज जन्मा हे गावी पावले ग्रामस्थांशी फुले तुकाराम साधू बैठे गोठे म्हणते राम कोणी म्हणती तसे ठावा कोणी म्हणते कासे हवा वेळा तुका कासवा तुम्हाशी श्राम कोणी म्हणते साधू बरे तुमचे भाग्य उतरे दर्शनाचे चढले वैदिसे झाले श्राम कुठेतरी आडराणी अथवा ओढ्याच्या ठिकाणी पैसे असतील शोधी काढून असतील कंकणे हातात श्वान बालकासावी खेळतो चिलमगिरी श्रीराम भूमीची श्रेयासी आकाश प्रावरण परिधानासी मस्तिकी डोपडे घालती अशी बारकावी श्रीराम सर्वज्ञ परी बाह्य वेडा दिसेल तुम्हासी तुझा देह मलिन उघडा असती श्रीराम पुनगाड बांधून पाणी घाला देतुनी सत्वर काढले शोधुनी परमहंस श्रीराम दुर्नी ध्यान पाहिले अष्टभाव दाटले भगत हा लोटले सद्गुरु चरणी श्रीराम कंठ सद्गती झाला प्रेम पाठाने आला सर्वांगी रोम सरला कृपा श्रीराम सहस्त्र बाण सोडले जरी नर्मरे वासना असुरी कृपा केसरी श्रीराम दशेंद्रिय आशित मन सोडून बाय सुशर्ण सद्गुरु पदाच्या कर्ण श्रीराम पै झाले विकृत तुकारांचे होत आले तर विसरून जातो उर्मीची धाव कुंडली श्रीराम
जैसे मन चौदेशी त्रासुधावती गिळासी तवते गिळती गुंतविती त्यासी पायगती रोडून श्राम तैसी इंद्रिय लीन झाले गुरुपदी गुंतवून केले विषय श्राम सौंदर्य प्रेम आके घुरे अनन्यत्वाचे देवंतले हस्तदोरी उपयोग ठेले दृष्टीनं श्राम तुकाराम आनंद मूर्ती ज्ञान दृष्टी पाती जाणून अत्रपया स्थिती कार्यकर्ता विश्राम लोक व्यवहार ध्यानी अनुवेदन मन धरते आपण तुकारी श्राम बाळ बोलेची महाराज शिकविले शास्त्रांचे गुज ऐसे घटली मत गुरुगुरनी श्राम वेदशास्त्रे अपार अल्पायुष्य पुढे पार भाऊ सिंधू दुर्गमतुर बागायचा श्रीराम सप्रेम बोले तुकाई कृपा होता नाही जगी अज्ञानुरे काही ज्ञानरूप श्रीराम सहज गुरुनी उत्तरा चटकाला अवरांतरा सिद्धांचारी अवतारा कशा असती श्राम गणपती इकडे विनमणी अनुग्रह प्रसाद द्या वाजणी जेने भेटे जगमानी भगवंता श्राम अधिकारी ऐसे जाणून राम मंत्र दिला त्यांनी गुरु परंपरा करून समाधान केले श्राम ती परंपरा ऐसी आज नारायण मुळाशी तो उपदेशी श्री विष्णू उपदेशी हंसाते श्रीराम हंसा शिष्य ब्रह्मदेव प्रशिष्ट ब्रह्मपासत ते उपदेशी श्रीरामराव एक पत्नी एक बाणी श्रीराम रामे उपदेशिले रामदास उपदेशी कल्याणात कल्याणे बाळकृष्णात श्राम चिंतामणी झाले तुम्ही रामकृष्ण वदती झाली तुकाराम भगवती रामकृष्ण श्राम दया भक्ती ब्रह्मचर्य सद्रू बोधिले आनंद गण परंपरा करता शरण राम भक्ती श्रीराम रामदास सामर्थ्य बले ठेवून झाले समर्थ संप्रदाय श्रीराम साक्षारी राम नाम वेद शास्त्रावणी परम जेने पावती विष्टाम साधवे श्राम जे मंत्रे शिवानी तिथे मानव कोण म्हणे सद्भावे ठेवता ज्ञानी राम बैठते श्राम सहाय्य करी हनुमंत दुष्ट निंदका निवारत भजनी सदा प्रेम देत आशीर्वाद संतांचा श्राम अनंत जन्मींचे भाग्य असेल तरी हा युग नात्री संस्कृतीला गोष्टी श्राम सोयीचा अनुग्रह झाला गणपती हृदय बला बहुतांचे उपयोगाला बहुसिंधू श्राम पुन्हा घटे होण राजमणी कीर्ती भ्रमण गणपती सोडिता चरण सदा स्निध वास करी श्राम देहाची किंवा शांती गुरुसेवा तटी चरणी उतली लोचंबका श्रीराम गुरुसेवा ती गहन घन तितकी सगुण देहाचे करून उपकरण मन लाविले सेविले श्राम एके दिनी मिळे अन्न एके दिनी उपोषण तृष्णा हृदय बंधन तोडलेली मती परावरण आकाश दृढ भूमी शयश ज्ञान ज्योतीचा प्रकाश तेथे कष्टनवाडे श्राम जिकडे गुरु धावती जिकडे धावावी शीघ्र ती जाणून ठेवावी शक्ती वर्षा श्राम गुरु बैसल्यावरी प्रेम परे चरणचुरी म्हणून घातले बाहेरी अंतरी ज्ञान श्री श्राम श्री गुरु हैची पंच प्राण गुरु आज्ञा वेद वचन त्या वाचून आनंद ऐके श्राम गुरुनी आनंद एक करतो धन्य धन्य गुरुपद देव धावती दर्शना श्रीराम सामना विषयती इंद्रिय गुरुदेवी वेदावती सेवा चंद्रपती श्राम कमले कमुंग्याने सरत धावती तात्कालिक इंद्रिय प्रेपर ऐसे मिटक धावती पुढे श्राम मोहन चंद्र बारो परिस्थिती ज्ञान भारो त्यांचे स्थिती गिरागम श्रीराम चित्तचिती गुरुवरो बुद्धी सीध साई करो गेला समूळांकार ब्रह्मेंदावादी श्राम वासनाईची चरण जरो तृष्णाधरी सतुरु काज अनलपणे सहज सुख गुरुपती श्राम क्वचित काळी सेवा घेती क्वचित काढून घेतली दुरुत्तरे भारती निष्ठा सृष्टीच्या श्राम क्वचित गुन्हा बाळाचे तृणत किल्ल्या करावे असे विषादाचे कवे घालती श्राम परिमान आपण लोभग्रस्त नये मन गुरु गरे गेले रमण विगाय धावन श्रीराम चक्कीच्या पेले मारती अमृता निवारती सद्गुरु शिष्या प्रति स्थापिती नियुक्तावरी श्राम अनंत सुकृतांची देव असताची गुरुपदी ठावो दुर्लभ आडमावो ठाई ठाई प्रति श्राम सद्गुरु वचने अढळ विश्वास तोची साक्षात ब्रह्मरस गुरुपुत म्हणावैसे तरड कुंद श्राम गुरु वचने विठ्ठल भद्री तुम्हाला ताकडी 84 लक्ष फेरी चुकणार नाही श्राम असो सद्गुरु सेवा गहन गणपती करी रात्र निव देवा अधिकार दुर्लभ स्थान उपभोगी श्राम तुकाराम परमहंस
दुर्गमतळी म्हणी वास सेवा करीत भवत विश्वाचा विश्राम ऐसे तुकाराम संत परमहंस व्यक्तो अन्नपणे भगदत्त निष्ठा लोकी वागते विड्या परी विडा तुका म्हणती सारी भाविका नवसा सतुरी पावती नित्यश्राम बहुत लोक दर्शनायती कोणास विन बोलती बोलल्यार्थ उत्पत्ती प्राप्ताकडे श्राम कोठेही फिरत असावे जानबार काशीच खेळावे कोठेही खावे जेवावे बंधन नाही श्राम नाना परीक्षेने बसो नागरिक वरती तुझे असं शीघ्र जागे ते असं सकट राहीसरा पुत्र प्राप्तीची हावदया त्या नवस्कती आया म्हणता ये माझा पुत्र झाल्या क्या करवी कांतो दुसरा कोणाची मुले नवाची तिथे नाकांत भीती काकुलकने शनेती पुत्रदेव अंगसराम व्याधीग्रस्त किती एक माणिकामना अनेक पुरुणी द्यावीची तुझी तमस्रा किती श्री सद्गुरुरामृते सदोद्यांग हृदय समासा श्री सद्गुरु रामकृष्ण श्रीराम समर्थ श्री श्री ब्रह्मचर्य महाराजांना सद्गुरु श्री तुकाराम उपदेशित भक्त बण अनंत भावती विश्राम तुकाई बशीराम शहाण्यासी अंतरंगित भाविक आसी बलवतो अनन्यासी तरत व सिंधू पारिश्राम विकल्पी विकल्प होती मूर्खलोक वेड्या वदती मत्थर निंदा ते उगती कीर्ती केलत्राम एकदा एक तर झाला तो विस्तार गोचर स्वामी ओळखले की तर गुरुबंधू ते काहीसराम गोचर म्हणा या कारण धेनुपरी अन्न करण हस्तस्पर्शी गती दान मुखाने आरती गती श्राम परम विरक्त संन्यासी परी सगुणोपासी आनंदेसी मठी राती सुखासी मुक्षण उदाय श्राम आदि के सभी ऐसे चले मठी ब्राह्मण बोलना बसले कर्मठ मने गुरी बदले परिस्थिती श्राम गोचर स्वामी भक्त परम प्रसाद देवादिका दुर्गम तो पावले तुकाराम अकस्मात श्राम स्वामी झाला आनंद धावणी जाची पद विजयाची सेवा प्रसाद परमेश्राम उभयताय भक्त विवेकी ज्ञानी विरक्त वेदीचा आनंद वर्तय वर्षा विश्राम एखादा विदेशी निरप्राय भिन्न आचार देशबंधून मिळदार अवदासीन विश्राम तैसे एकी संत पद्धती परी अंतर गुणा ओळखती ओळखा ऐसी वेळ झाली श्रीराम पैसबले अत्याग्रही वाढावायची चालली नाही विप्र म्हणते काही स्वामी रमरेश्राम एरे रानगडे बादी झाडूने ती कुणाविधी प्रश्न तुकारा ऐसी कुर्बानी मनाके मुरला इस्लाम स्वामीचे भेट पुरवेना आणि तेही धरवेना जिथं जावासी जाना भीत झाले पुत्रा म्हणती हा बिडा तुकार चार वर्षासिनिका पडत राणी मिळेका कर्मविनश्राम केवळ जातीच्या ब्राह्मण नकरी संध्या वंदन स्वामी ज्ञान तुझी विडावळे श्राम ऐसा म्हणी विकल्पाला ओळखतील ब्रह्मदला श्रींनी भाव जाणीला उठून गेले श्राम तुका गेला बरे झाले औषधा विनाला ते गेले आता सुरातन जेवले जीव अखंड परिश्राम आनंदमणी मानती स्वामी सगळे जनती अनुभवी त्यापती साधू निंदित अस्थिराम तव झाला चमत्कार पकवानासी सुटले किडे बुजबुजले फार पात्रामय श्राम आश्चर्य करती सारे आजी आमचे देवने परे स्वामी स्वीकारती झाले आठवता श्राम स्वामी वदती त्यांप्रती तुम्ही विकर पाहणाची ती तोची फळा आता निश्चिती करावे तैसे भरावे श्राम तुकाराम साधू बला परमोसर पावला त्याचा तुम्ही भेट करा म्हणून ऐसे झाले श्राम त्याने सुधर्म जाणीला जाणून स्वस्वरूपाला तदा काळ होऊन म्हणता पुत्रश्राम ब्रह्म जाणे तो ब्रह्म ऐसे विदेशुतीचे विचन तुम्ही सांगा काही गुण स्वल्प श्रीराम जो ब्रह्मांड निमित्त भूती भावन से भिन्न ध्यानसी लाविता दुष्ण विरक्त निष्काम जे गोत्र विचासी तेचे गोत्र दयासी कर्मबंधन असे त्यासी सत्य सत्य श्रीराम जो ब्रह्मानंदी चिर त्याची कर्मे कराय लागण ऋषी ठेवले स्थागुण भगवंताने श्राम तो दैत्य समोवती अपरमाची किरी जर झाले समाधाती मध्ये जायचं श्राम ऐसा लोका भगवत वंश परम भक्त परमित तुमचे मिळता तसे विश्राम दया काही अंतर्भावाची विक्री चमत्पुरी दाव्यात आणि उठून गेले श्राम तुम्ही जाऊन विसपुरी विरमुनी आता पत्रावरी भगवती भोजने परी सुग्रासिका श्राम विकल्प मानिला म्हणतो म्हणून मानू का किंतो साधू क्षमा मूर्ती म्हणतो जगाची माया श्रीराम स्वामी जे वचन प्रमाण मानून या विप्रगण दुर्नीती सकल श्रीराम
तो पाहिले एकाच मार्ग धावणी लावित अन्याय झाला क्षमत क्षमा करी महाराज राम अल्पबुद्धी जनामी विकल्प झाला की आम्ही क्षमा करून इतरा धामी भोजना मागाला वेचा उठते झाले हास्यवदनी तुकाराम से ठिकाणी पैसले मोठी जाऊनी आनंदी आनंद उघडाचा गोचर स्वामी आणि शिवाकर दोघे गुरुबंधू साचार भक्त अनेक सुंदर लागली सीकरी श्राम भूतस्त उपास दैवत संप्रदाय श्री एकनाथ ऐक्य रूप होणी वर्ततो श्री जगमाली श्राम आशंका घेतील कोणी नाथ संप्रदाय म्हणून श्री कर्तावे जाणी सुर श्रीराम गाभूमी आनंद होते पूर्वी दत्त भक्त विठ्ठल चैतन्याबद्दल पूर्वते विश्राम संन्यास करणे पिवळी भेटली बालकृष्ण माऊली राम उपासना देवे दिली दामी दुर्गा ते उपासना उपासना दोन्ही झाडे आगना तुकाराम दत्त उपासना होता श्रीराम सद्गुरु कारणे केवळ हे होती जवळ राम भक्त ईश्वर हाती दिली श्राम तिचे गुरुबंधू जे का त्यातील वडील मानतील त्यातील तुका गोचर कामितीचे कादिके रावसाहेब केळाकर श्राम तिघांशी बाणुकी दौशावस ब्रह्मा विष्णू महेश तुकाराम वैरागी विसर्श स्मशानवासी म्हणतात त्या श्राम तुकाराम परमहंस विरक्त गोचर स्वामी संन्यास प्रद रावसाहेब केळाकर मंद ग्रंथास विश्राम ऐसी साधारण पद्धती प्रगती पाणीबद्धी भगवत रूपानंदी श्रीराम गोचर स्वामी संन्यासी म्हटली आधी मेघेशी तुकाराम मराठीवासी परमहंस संबंधी त्यास ऐसे तुकाराम संत गणपती पुरी दादो रात्र देवासी गतो ध्यातल श्राम जे देतील ते खावे सांगतील ते ऐकावे सदा संतोषी राहावे काण्य रूप श्राम तुझे वेचा महिमा वधू शक्तीचे ब्रह्मा आडे ती आणि मागरिमा अष्टमाती श्राम कामना वासना कल्पना लोभ मोह कृष्णा चंचल मन कामेशा विद्वेषणा विश्राम पुरहंता ज्ञानंता साधका लागली नक्षणा लागता इच्छांसी मानुनी आता गुरुपती रामदेश्राम सालंकार बालकाशी तत्प्रती खाव्यासी उरोनी जाता त्या सर्वी सरस्वती श्राम पारशी ताका पितो अथवा गोष्टीबाईत सचिश गुरुपदांकित श्राम इंद्र राज्य आले आता हरिओ प्राप्ता तरी गुरुपदांकित म्हणता आवडशील विश्राम इना हुनी इन वावे तरी गुरुभक्ती दुरावे मग जिसको काय सर्व काय श्राम नीच सेवा गुरुप्रई निलंकार पिताई जयदुर विटकाई जगतविश्राम गुरु पुण्याजी असे गुरी तरीही गुरुरी गुरुभक्तांची हती वर्णिली श्रीराम गुरुवचन तो वेदांत गुरुसेवा हा धादांत गुरुकृपा तो सिद्धांत गुरुपुत्रा श्रीराम प्रस्तुत गुरु शिष्याचे बंड वाढले होत पाखांड ज्ञानशिती सदातड एकूण विश्राम संदेरित सद्गुरु निरंकारी निरंतरू वेद प्रदाता सद्गुरु श्रीराम समुद्रामाजी लवणोग छाती पळपर होती देखो तुले घालती जगो कोणी वश्राम परी सद्गुरु भेटे मिळा विदाशी सुगोळा फुग सर्वे घोटाळा आणि इतर भामवादी श्राम अर्धहळ गुंडे वेगळे झाले साधन साळून गुरु बनले मागा आल्या संती तसले मुकले म्हणती पडे श्राम ज्ञानी नस्तुती करती साधकात करेन आरती जोवरी असे आत्मचे प्रती तोवरी म्हणती नजरा विश्राम म्हणतीने सुख वाटे वर्म काढता दुःख मोठे अंतरी असमाधान काटे येते श्राम ऐसी म्हणती रसा पाहता येतसे दत्ता प्रेम तंतुचा वसा कुटुंबीला श्राम या कारणे निसंज्ञ स्थिती जोवरी धरावी आत्महत्येची धरावी म्हणती वाटपाळू श्रीराम साधका नाडी जाता तो कधी सतत्वता निघून श्रीराम या कारणे अंतरी सावध असावे सत्वई स्वयं भावी चतुरी जन्मती श्राम आज्ञानी स्तोत्र केले तेथे काय हाती आले तेही आधी सावध असावे श्राम यशोवनपती दक्ष गुरुपदी सदा लक्ष गुरुकृपे वाचन गुप्त तुझा नाही श्रीराम किती श्री संपूर्ण राशवणी सनंद सोळा पूर्वती रामदासी हजांचा कृपाकडे श्रीराम किती श्री श्रीराम पते चतुर्मासा श्री सद्गुरुजनार ब्रह्मस्तु श्रीराम समर्थ आनंद कोटि ब्रह्मांड नायक राधाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।
श्री सद्गुरू लीलामृत पोथी वाचन परमपूज्य श्री दत्ता काका. ही व्हिडिओ सिरीज आपल्यापर्यंत आणण्यास अत्यंत आनंद होत आहे. परमपूज्य दत्ता काका सुरुवातीपासून श्री सद्गुरू लीलामृत पोथीचे वाचन करायचे. ही पोथी एका उच्च कोटीच्या साधकाने लिहिलेली आहे आणि अध्यात्म शिकण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच साधनेला पोथीची जोड असावी असे परमपूज्य काकांचे सांगणे असे. परमपूज्य काका अध्यात्म समजावण्यासाठी पोथीच्या ओवींचे उदाहरण द्यायचे. उदाहरणार्थ, त्रास न होय इतरांसी, इतरांपासून जयासी, सुखासनी गप्पा मारिता, बहुत दाविती विदेहता, प्रसंगी टिकेल ऐसा विरळा, बुडतिया नरासी, दोरी देती धरावयासी, न धरी अविवेकी आळशी, तरी दोष कुणाचा, प्रपंची सुख इच्छिणे, म्हणजे इंगळावरी झोप घेणे, नरदेही दक्षता गहन, तया माझी सन्मार्ग गहन, सन्मार्गी अध्यात्म गहन, त्याही वरी गुरुकृपा, लक्ष्मीचा दुअंगी टोला, नीतीने पाहिजे सोशिला, येता मध्ये धुंद केला, जाता तृष्णा मोहपाडी, शेवटी एक विनवणी, लय लागो नामस्मरणी, श्री जगदीश नमोनी, घेऊ गुरुचरणी विसावा. परमपूज्य काका पोथीचे नुसते पारायण करायला सांगत नसत, तर ते उदाहरण देऊन सांगत की अहमदाबादचे एक उच्च कोटीचे साधक पोथी वाचताना पेन्सिल आणि रबर घेऊन बसत. पोथीतील ही ओवी समजली म्हणून टिकमार्क लावत, ही समजायची बाकी म्हणून अंडरलाईन करत आणि ओवीतील हे वाक्य अजिबात समजले नाही म्हणून क्वेश्चन मार्क लावत. पुढच्या पारायणात पुष्कळ वेळा ते क्वेश्चन मार्कला रबरने खोडून टिकमार्क लावून आधी जे समजलेले वाटत होते त्याच्यावर क्वेश्चन मार्क लावत. यातून श्री दत्ता काकांना बहुतेक असे सुचवायचे होते की प्रत्येक पारायणागणित साधकाने बदलायला हवे. त्याप्रमाणे पोथीचा अर्थसुद्धा वेगळा समजून येईल. अशा पद्धतीने जीवन आणि अध्यात्म समजून घेऊन अभ्यासू दृष्टीने पोथीचे पारायण करावे असे श्री दत्ता काकांना अभिप्रेत होते. अजून अशा कितीतरी ओव्या सगळ्यांना अध्यात्म समजावण्यासाठी श्री दत्ता काका वापरत असत. पूज्य काकांना पोथी एवढी प्रिय होती की ते स्वतः नेहमी 7 दिवसांमध्ये पोथीचे पारायण करत. रोज पोथी वाचित ते वेगळे, एका दिवसात सुद्धा ते पोथी वाचित. असेच 1993 मध्ये इंदोरला श्री जयंत नाईक यांच्याकडे झालेल्या द्विदिवसीय उत्सवात परमपूज्य काकांनी एका दिवसात हे 13 अध्याय मोठ्या आवाजात वाचले होते. आपल्या सर्वांच्या आनंदासाठी हे रेकॉर्डिंग श्री नितीन धारवाडकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे अभिनंदन व इतर टीम ज्यांनी हे रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आणण्यास मदत केली त्या सर्वांचे आभार.